तर मंडळी, आज आमच्या इथं असं झालं होतं की भाजी चपाती बनवली होती आणि ती संपली होती. तर आता पाहुण्यांचा फोन आला, रिक्षा तुमच्या इथे इथे येण्यासाठी काय बोलायचं, तुमच्या एरियाचं नाव काय. मी टेन्शनमध्ये आली. बरं आता पाहुणे येतात, करायचं काय. पटकन असं हाताला लागतील अशा वस्तू की जमा केल्या आणि हे मसाले भात बनवलं. ते इथं मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यात राई, जिरं आणि लसूण घालून घेते आहे. कांद्याला मी जाडजाडच कापणार आहे, कारण की ते मसाले भातामध्ये छान लागतं, म्हणून कांदा जास्त पातळ करून घ्यायचं नाही. तर तुम्ही बघू शकता इथे मी कांदा एकदम असं जाड कापून घेतलेला आहे. मोठा एक कांदा घेतलेला आहे. कांदा छान लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी मसाले घेतलेले आहेत. मसाल्यांमध्ये मी आपले घरचे मसालेच असतात. मालवणी मसाला, हळद, गरम मसाले, धने पावडर आणि इथं थोडंसं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आणि मी इथे फ्रीजमध्ये मटर सोलून ठेवलेलेच असतात, मटरच्या शेंगा त्या घेतलेल्या आहेत. 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धे वाटी ते दाणे घेतलेले आहेत. छान असं मिक्स करून ह्याच्यामध्ये तुम्ही बटाट बटाटाही घालू शकतो आपण, असं काही नाही. मी इथे 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे. 2 ग्लास टाकले, अजून अर्धा ग्लास टाकणार आहे. मिक्स करून घेतलं. त्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते वरून कोथिंबीर वगैरे पण घालू शकताय, पण मी फोडणीलाच दिली होती. आणि मी कुकरला 1 शिट्टी करून घेते आणि मग गॅस स्लो करते आणि 1 स्लोवरती देते. 3 शिट्या करत नाही, 2च शिट्या करते. आणि तुम्ही बघू शकताय अप्रतिम असा होतो आणि पाहुणे यायच्या आत हा भात असा तयार होतो, मसाले भात. तुम्ही कशावरही घेऊ शकताय, पापड, लोणचं, दही, अगदी छान होतो. आणि मुलांना जेवले होते तरी मुलांनीही सुद्धा मागितलं की मम्मी आम्हालाही दे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मी पटकन झटकन बनणारे रेसिपी आणतच असते.